बदल झालेला आहे। सोन्याचे आणि चांदीचे भाव पुन्हा एकदा घसरू लागले। तिकडे युद्ध वाढतंय आणि इकडे भाव घसरतोय। म्हणजे आताची परिस्थिती जर बघितली तर अख्खं चित्र बदलून गेलेलं आहे। बघा आता मागच्या काही दिवसांपासून सोन्यासोबत चांदीच्या दरात घसरण होऊ लागली। घसरण काही एक दिवसाची होत नाही। रोज अपडेट बघायला गेलं, माहिती बघायला गेलं तर सोन्याचे दर घसरलेलेच दिसतात। ते पण 5,000 आणि कधी 10,000 आणि हजारो रुपयांची घसरण सोने आणि चांदीच्या दरात बघायला मिळत आहे। आधी काय व्हायचं, गेल्या वर्षी रोज बातमी ऐकायला भेटायची, आज भाव वाढले, काल पण सोन्याचे दर वाढले, किमती खूप वाढत आहेत। पण आता तशा बातम्या पण बघायला मिळत नाहीत। आता सोन्याचे भाव तर पडतायत, किमती कमी होत आहेत, पण चांदीच्या किमती पण अक्षरशः घसरू लागलेल्या आहेत। कोणाचा विश्वास देखील बसत नव्हता की एवढी मोठी घसरण खरंच बाजारात येईल, पण अक्षरशः अख्खा बाजार बदललेला आहे आणि पूर्ण बाजारामध्ये सोन्याच्या किमती, चांदीच्या किमती अख्ख्या खाली कोसळायला, कमी व्हायला सुरुवात झालेली आहे। मग आजचे ताजे सोन्याचे भाव काय आहेत? तुमच्या जिल्ह्यामध्ये आज सोनं किती रुपयांनी स्वस्त झालंय, चांदीच्या किमती किती रुपयांनी स्वस्त झाल्यात, हे जर तुम्हाला बघायचं असेल तर आता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, जेणेकरून तुम्हाला रोज अशी माहिती बघायला मिळेल। तर चला पाहू। बघा या ठिकाणी मोठी माहिती आता समोर आलेली असून सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण बघायला मिळते। मागच्या 20 दिवसात मोठी घसरण ही सोन्या चांदीच्या बाजारपेठेत झालेली असून जो काही प्रकार घडलेला आहे तो पाहून संपूर्ण देश हादरून गेलेला आहे। गेल्या अनेक दशकात जे घडलं नाही ते आज प्रत्यक्ष पाहायला मिळतंय। सोनं असलं आणि चांदी रडली असं जुने लोक म्हणायचे, पण आज तर सोनं आणि चांदी दोन्ही अक्षरशः जमिनीवरती आल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। कारण की आता फक्त सोन्याच्या किमती कमी होत नाही तर चांदीच्या किमती कमी होत चाललेल्या आहेत। सोन्याच्या चांदीच्या किमती अचानक कमी होत चालल्याने नागरिक खुश झालेत। आता लग्न सरायचे उन्हाळ्यामध्ये टाइम आहेत, वेळ आहे आणि याच वेळेमध्ये सोन्याचे भाव, चांदीचे भाव कमी झाल्याने ज्यांच्या घरी, ज्यांच्या भागामध्ये सोन्याची सध्या स्थितीला जी आहे ती कमतरता बघायला मिळत आहे, त्या ठिकाणी लोक सोनं घेण्यासाठी लगेच गर्दी करू लागलेले आहेत। बघा आजची परिस्थिती बघितली तर अख्खं चित्र बाजारात बदललेलं आहे। सोन्याच्या किमती, चांदीच्या किमती बदलत चाललेल्या आहेत। बघा गेल्या वर्षी रोज सोन्याचे, चांदीचे भाव वाढत होते, पण यावेळेस तसं होत नाहीये। यावेळेस सोन्याच्या, चांदीच्या किमती रोज पडू लागलेल्या आहेत। मोठी घसरण बघायला मिळते। सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीत फक्त 400-500 रुपयांची घसरण आता होत नाही। आधीच्या सारखं काही राहिलं नाही। आता घसरण डायरेक्ट हजारो रुपयांची मोठमोठी घसरण आपल्याला सोन्याच्या आणि चांदीच्या दरात अक्षरशः बघायला मिळत आहे। तर चला आता व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे, पुढच्या 10 ते 15 दिवसात सोन्याचे दर 1 लाखाच्या खाली खरंच येणार आहेत का, याबाबत व्यापारी लोक काय म्हणतात, तज्ञ लोकांचं काय म्हणणं आहे ते पण सांगणार आहे। त्यानंतर पुढच्या याच म्हणजे आता सध्याची परिस्थिती बघितलं तर आता जो एप्रिल महिना सुरू आहे, याच एप्रिल महिन्यामध्ये खरंच सोन्याचे भाव 50 ते 60 हजार रुपयांनी आता कमी होतील का, याबाबत पण व्यापाऱ्यांचं काय म्हणणं आहे ती पण माहिती मी तुम्हाला देणार असून आता मात्र तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला सर्व काही सोन्याच्या भावाबाबत, सोन्याच्या किमतीबाबत आणि चांदीच्या किमतीबाबत सर्व माहिती बघायला मिळेल। आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये, तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहता, त्या तालुक्यामध्ये राहता, त्या जिल्ह्यात आणि तालुक्यात सोन्याच्या किमती काय आहेत, आजचे ताजे भाव काय आहेत, भाव किती रुपयांनी घसरले, सोन्याच्या किमती तुमच्या जिल्ह्यात किती रुपयांनी स्वस्त झालेल्या आहेत, सर्व काही मी तुम्हाला सांगणार असून तुमच्या जिल्ह्यातील माहिती तुम्हाला बघायला मिळणार आहे। त्यासाठी तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। तर चला आता सर्व माहिती आपण बघू। तर बघा आता 18 कॅरेट सोन्याचे भाव असतील, 22 कॅरेटचे असतील किंवा 24 कॅरेटचे भाव असतील, यामध्ये मोठे बदल बघायला मिळतात। सध्या बघायला गेलं तर आता फक्त 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याच्याच किमती कमी होत नाहीत, तर चांदीच्या पण किमती अक्षरशः कमी होऊ लागलेल्या आहेत। एवढ्या कमी होत आहेत की सगळ्या जणांना आश्चर्य वाटत आहे। बघा आता सध्याची परिस्थिती पाहता मोठ्या प्रमाणामध्ये भाव घसरत असल्याने सगळ्यांची जी आहे ती आता नजर सोन्याच्या आणि चांदीच्या किमतीकडे लागलेली आहे। अजून भाव कमी होतील का, सोन्याच्या किमती अजून स्वस्त होतील का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मग बघा अजून किमती स्वस्त होणार आहेत का, व्यापारी काय म्हणतात आणि सोन्याच्या किमती अजून खूपच स्वस्त होऊ शकतात का, याबाबत तज्ञ लोकांचं काय म्हणणं आहे, मोठमोठे जे सोन्याचे व्यापारी आहेत, चांदीचे व्यापारी आहेत, ते काय माहिती देतात, आता ती पण माहिती मी तुम्हाला सांगणार असून ती माहिती बघण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा। आणि महत्त्वाचं म्हणजे आज तुमच्या जिल्ह्यामध्ये सोन्याच्या किमती काय आहेत। आता मुंबई असे, मुंबई ते इकडे गडचिरोलीचा भाग म्हणजे महाराष्ट्राच्या
संपूर्ण भागामध्ये आज नेमकी काय परिस्थिती आहे ते पण मी सांगणार आहे बघा. मुंबई असेल, त्यानंतर कोल्हापूर असेल, सांगली असेल, सातारा असेल, इकडे बघायला गेलं तर धाराशिव असेल, बीड असेल, मराठवाड्यातील वेगवेगळे जिल्हे असेल, त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार असेल, धुळे असेल, त्यानंतर बुलढाणा असेल, हिंगोली असेल, जालना असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, वाशिम असेल, यवतमाळ जिल्हा असेल, त्यानंतर अजून बरेच जिल्हे असतील, पुणे जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल, अमरावती जिल्हा, अमरावती मेन सिटी या भागात नेमक्या सोन्याच्या किमती काय आहेत आणि सोन्याच्या किमती या ठिकाणी नेमक्या कशा पद्धतीने आणि चांदीच्या किमती कशा पद्धतीने आणि किती रुपयांनी घसरू लागलेल्या आहेत ही पण माहिती मी तुम्हाला देणार असून तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. जर तुम्ही आता आजचे सोन्याचे आणि चांदीचे भाव ऐकले तर आश्चर्यच वाटायला सुरुवात होईल बघा. आता सोन्याचे आणि चांदीचे दर मागच्या 20 दिवसापासून रोज घसरू लागलेले आहेत. एका दिवशी वाढ होते आणि 2-3 दिवस लगेच घसरण होते. अशी परिस्थिती सोन्याच्या आणि चांदीच्या दरात आता आपल्याला दिसून येत आहे बघा. आजची जर परिस्थिती बघितली तर आज सोन्याचा सराफा बाजार उघडला आणि बाजार उघडल्यानंतर गर्दीच गर्दी बघायला मिळाली. गर्दी का तर सोन्याच्या आणि चांदीच्या किमती कमी झाल्यात, सोनं स्वस्त झालंय म्हणून आता घेतलेलं बरं म्हणून लोक सोनं घेण्यासाठी बाजारामध्ये जाऊ लागलेले आहेत आणि सोनं मोठ्या प्रमाणामध्ये घेऊ लागलेले आहेत बघा. आता ती परिस्थिती फक्त सोन्याची नाही तर चांदीची पण आहे. चांदी पण घेण्यासाठी लोकांची आता गर्दी वाढू लागली. भाव कमी झाल्यामुळे सोनं चांदी घ्यायला लोक आता गर्दी करत आहेत बघा. अक्षरशः आलेल्या माहितीनुसार एवढी मोठी घसरण याआधी कधीच झाली नव्हती. अशी घसरण आता होत चाललेली आहे असं अक्षरशः व्यापारी लोक पण आता म्हणू लागलेले आहेत. व्यापाऱ्यांना नेमकं काय बोलावं हेच सुचेन असं झालेलं आहे. सोन्याच्या दरात झालेली ही ऐतिहासिक घसरण पाहून सराफा बाजारात एकच खळबळ उडालेली असून प्रत्येक गल्लीबोळात आज फक्त एकाच गोष्टीची चर्चा आहे की भाव इतके खाली कस काय आले, सोन्याचे आणि चांदीचे भाव कमी कस काय झाले. अशी चर्चा आता जी आहे ती लहान लेकरांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत आहे. होय, अशी परिस्थिती आता निर्माण झालेली असून एक ना एक माणूस म्हणत आहे अशी घसरण नेमकी का होत आहे बघा. आता तिकडे युद्ध सुरू आहे, युद्धामध्ये भाव खूप वाढतात असं लोक सांगायचे. तसं झालं का तर नाही, त्या उलट वेगळीच परिस्थिती आता बघायला मिळाली. इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामध्ये सोन्याचे भाव 2 लाखाच्या पुढे जातील असं प्रत्येक जण म्हणू लागलं, पण तसं घडलंच नाही. उलट 2 लाखाच्या पुढे भाव जाण्याऐवजी अक्षरशः हजारो रुपयांची रोज घसरण बघायला मिळाली आणि ती घसरण काही 1-2 दिवसाची नव्हती तर 20 दिवसापर्यंत मोठी घसरण सोन्या चांदीच्या दरात बघायला मिळाली आणि तिकडे युद्ध वाढतंय आणि इकडे सोन्या चांदीचे भाव घसरत आहेत. अशी परिस्थिती भारतामध्ये बघायला मिळत आहे. तर चला आजचा ताजा सोन्याचा आणि चांदीचा काय भाव आहे, किती रुपयांनी किमती घसरत आहेत, तुमच्या जिल्ह्यातील सोन्याच्या आणि चांदीच्या नेमक्या किमती काय आहेत, किमती किती रुपयांनी तुमच्या जिल्ह्यात स्वस्त झाल्या ती पण तुमच्या जिल्ह्यातील माहिती देणार आहे. मग आता तुम्हाला जर आपल्या जिल्ह्यातील आजचे सोन्याचे आणि चांदीचे भाव बघायचे असतील तर आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. राहिलेल्या व्हिडिओमध्ये सर्व काय माहिती आता आपण बघूयात. तर बघा आता आलेल्या माहितीनुसार सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे बघा. आता जुन्या काळात लोक म्हणायचे वेळ कोणासाठी थांबत नाही आणि भाग्याची चाक कधी उलटी फिरतील हे पण सांगता येत नाही. आज सोन्याच्या बाबतीत आणि मागच्या 15 दिवसापासून सोन्याच्या बाबतीत अगदी हेच घडलंय. ज्यांनी काल परवा महागड्या दरामध्ये सोनं खरेदी केलं होतं त्यांच्या काळजाचा ठोका चुकलेला आहे. तर ज्यांना घरी लग्न कार्य आहे किंवा जे खरेदीच्या प्रतीक्षेत होते त्यांच्यासाठी मात्र हा सोन्यासारखा दिवस आता ठरलेला आहे. असं महत्त्वाचं की आता एकंदरीत परिस्थिती बघितली तर धीराचा पाहुणा आणि सोन्याचा दागिना नेहमी विचार करूनच घ्यावा लागतो, पण आज विचार करायला वेळच उरलेला नाही. कारण सोन्याच्या दुकानाबाहेर लागलेल्या लांब रागा पाहून असं वाटतंय की आज अख्खं गावच सोनं खरेदी करण्यासाठी, चांदी खरेदी करण्यासाठी शहराकडे आलेलं आहे. कारण की किमती घसरल्या आहेत आणि सोनं खरेदी करण्यासाठी, सोनं घेण्यासाठी लोक आता दुकानांमध्ये जात आहेत. आधी काय झालेलं होतं, सोन्याच्या किमती काय झालं तर 1,60,000च्या पुढे गेलेल्या होत्या. मग एवढ्या किमतीमध्ये सोनं कसं घ्यावं म्हणून कुणी दुकानाकडे बघत सुद्धा नव्हतं. अक्षरशः कुणी घराच्या बाहेर सोनं घेण्यासाठी पडत देखील नव्हतं. पण लोकांना कळालं सोन्याच्या किमती कमी झालेल्या आहेत, सोनं स्वस्त झालंय, चांदी स्वस्त झाली. मग सोनं घेण्यासाठी लगेच गर्दी होऊ लागली बघा. आता मग आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे काय भाव आहेत हे तुम्हाला दाखवतो. 18 कॅरेट सोन्याच्या दरात काय आज परिस्थिती आहे, 22 कॅरेट सोन्याचे दर खरंच घसरले आहेत का, 24 कॅरेट सोन्याचे दर किती रुपयांनी घसरले आहेत की आज आपल्याला वेगळीच दुसरी परिस्थिती बघायला मिळाली. सर्व माहिती सांगणार आहे. तुमच्या जिल्ह्यातील सोन्याचे आणि चांदीचे भाव आता मी तुम्हाला दाखवणार असून आता फक्त तुम्ही राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचं काम करा जेणेकरून तुम्हाला सर्व काही आजच्या सोन्याच्या चांदीच्या किमती बघायला मिळतील. तर चला पाहूया.
बघा आता आलेल्या माहितीनुसार सर्व माहिती आपल्याला बघायला मिळत आहे. सोन्याच्या चांदीच्या किमती या ठिकाणी बघू शकतात. मोठी घसरण आपल्याला बघायला मिळते. सोन्याच्या किमतीत अचानक होत असलेल्या घसरणीने अक्षरशः सगळ्यांना आश्चर्यच वाटू लागलेलं आहे. बघा आता सोनं एवढं कमी होत आहे की सोनं घेण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. बघा आता एकंदरीत जर विचार केला तर सोन्या चांदीच्या बाबतीत तर बोलायलाच नको. सोन्या चांदीचे भाव आता वेगाने कोसळत आहेत. ते पाहून गुंतवणूकदारांची मोठी धावपळ उडालेली आहे. लोखंडाला सोन्यासारखी झळाळी येण्याचे दिवस आपण पाहिले होते, पण आज सोन्याला चुतरती कळा लागलेली आहे की काय असा प्रश्न दिसून येत आहे. आज सोन्याचे दर कमी होत असल्याने मागच्या बऱ्याच दिवसातील घसरण होत असल्याने लोकांना आश्चर्य वाटू लागलेलं आहे. बघा नेमकं काय झालेलं आहे, कशी घसरण होत आहे आता ते पण सांगतो. या घसरणी मागचं नेमकं कारण काय आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात असा कोणता फेरबदल झालाय की ज्यामुळे भारताच्या सराफा बाजारात एवढी मोठी पडझड झाली की केवळ ही आता पडझडच नाही तर सगळ्यांना आश्चर्याची धक्का देणारी घसरण बघायला मिळत आहे. सोन्याच्या किमती चांदीच्या किमती घसरण्याची काही कारण सांगण्यात येत आहेत. मागच्या काही दिवसांपासून अशा पण बातम्या येत आहेत की रशिया या देशाकडून भारतात मोठ्या प्रमाणात सोनं येण्याची शक्यता आहे. म्हणजे आता रशियाला सोनं विकून त्यांना मोठ्या प्रमाणात पैसा पाहिजे. त्यांना आता युद्धासाठी इतर कामासाठी पण पैशाची गरज आहे. मग त्यांना माहिती आहे आपण जर भारताला कमी किमतीमध्ये सोनं दिलं तर भारत आपल्याकडून जास्त सोनं घेईल आणि भारतानं जास्त सोनं घेतल्यावर आपल्याला पण जास्त पैसा येईल हे रशियाला पण माहिती आहे. मग जर रशियाने भारताला आता सोनं दिलं आणि आपल्या या भारत देशामध्ये सोनं जर आलं तर किमती अचानक जास्त घसरू शकतात असा अंदाज देखील बघायला मिळत आहे आणि याकडे सगळ्यांच्या नजरा देखील बघायला मिळतात. बघा मग आता रशिया हा देश आहे की त्या ठिकाणी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सोनं आहे. एवढं सोनं आहे की जिकडे तिकडे बघा सोन्याच्या मोठमोठ्या खदानी आहेत. मोठमोठे सोन्याच्या आपल्याला जे आहे ते त्या ठिकाणी मोठमोठे आता जे आपल्याकडे जर विचार केला तर जसं मोठ्या प्रमाणामध्ये चांदीपेक्षा इतर ज्या वस्तू आपल्याकडे असतात जसं भारत देशामध्ये आता आपण जर विचार केला तर शेतीमाल ट्रान्सपोर्ट करतो तशा पद्धतीमध्ये ते सोनं देखील ट्रान्सपोर्ट करू शकतात. पण असं नाही की जेवढा आपल्याकडे शेतीमाल आहे तेवढं त्यांच्याकडे सोनं आहे असं नाही. पण सोन्याची किंमत जास्त असल्यामुळे त्यांची आपली जी आहे ती शेतीमालाची आणि त्यांच्या सोन्याची मोठ्या प्रमाणात बरोबरी होऊ शकते. आता जर भारताने आपल्याकडून मोठ्या प्रमाणात त्यांना गहू तांदूळ किंवा इतर काही उत्पादने दिले आणि त्या बदल्यामध्ये जर सोनं घ्यायला सुरुवात केली तर भारताला मोठा फायदा होऊ शकतो. भारतात जास्त सोनं येऊ शकतं आणि भारतात जर सोनं आलं तर किमती घसरू शकतात हे सगळ्यांना कळालेलं आहे. पण असं होईल का नाही हे अजून तरी फिक्स सांगता येणार नाही. तर चला आता सर्वात आधी आपण आजचे ताजे सोन्याचे आणि चांदीचे भाव बघूयात. आता मात्र तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला आजचे सोन्याचे आणि चांदीचे भाव तुमच्या जिल्ह्यातील काय आहेत हे देखील बघायला मिळेल. तर चला सर्वात आधी चांदीचा भाव बघू, त्यानंतर सोन्याच्या किमती बघू. बघा मोठी अपडेट आलेली आहे. आता या ठिकाणी एकंदरीत जर विचार केला तर आज मोठा बदल झालेला असून आज सोन्या चांदीच्या दरात अक्षरशः बदल झालेला आहे. बघा 24 कॅरेट शुद्ध सोनं 22 कॅरेट दागिन्यांचं सोनं नेमकं कशा स्वरूपात आहे कशा दरामध्ये विकत आहे ते आता तुम्हाला सांगतो. बघा आलेल्या माहितीनुसार भारतीय बाजारपेठेत सोन्या चांदीच्या दरांमध्ये आज मोठा बदल बघायला मिळाला. दोन्ही धातूंनी नवीन उच्चांक आज जे आहे ते आपल्याला दिसून आलेला आहे. बघा आज जर विचार केला तर चांदीचे दर काय आहेत हे तुम्हाला सर्वात आधी सांगतो. त्यानंतर आजचे सोन्याच्या किमती काय आहेत हे देखील आपण लगेच बघूयात. बघा आज चांदीची किमती जर बघायला गेलं तर आज 1 किलो चांदीचा दर तुम्हाला दाखवण्याचं काम करणार आहे. बघा सरासरी दर भारतामध्ये 2,41,000 ते 2,42,880 रुपये प्रति किलोचा चांदीचा आजचा ताजा भाव आपल्याला बघायला मिळत आहे. आणि चांदीचा आजचा भाव मुंबईमध्ये 2,42,080 आहे. पुणे या ठिकाणी 2,41,900 रुपयांच्या जवळपास आहे. दिल्लीमध्ये 2,41,760 आहे. चेन्नईमध्ये 2,42,880 आहे. तर महाराष्ट्रातील पुणे असेल मुंबई असेल कोल्हापूर असेल बीड असेल जालना असेल त्यानंतर यवतमाळ असेल चंद्रपूर असेल वर्धा असेल नंदुरबार असेल इतर जिल्हे असतील याही ठिकाणी चांदीच्या किमती 2,41,000 ते 2,42,000 रुपयांच्या आसपास बघायला मिळत आहेत. तर चला आता सोन्याच्या किमती काय आहेत ते तुम्हाला दाखवतो. बघा आजच्या ताज्या सोन्याच्या किमती तर या ठिकाणी पाहायला गेलं तर आज सोन्याचा दर आपल्याला बदलल्याचं पाहायला मिळतंय. आज भारतीय बाजारपेठेत सोने आणि चांदीच्या दरांमध्ये काहीशी आपल्याला वाढ बघायला मिळत आहे. दोन्ही धातूंनी नवीन उच्चांकी स्तर गाठलेला असून आज 22 कॅरेट सोन्याचे दागिन्यांचे दर आहेत 1,38,976 रुपये ते 1,39,627 रुपये असा बघायला मिळतोय.
तर बघा हा 24 कॅरेट शुद्ध सोन्याचा भाव 1,51,000 ते 1,52,320 रुपयांच्या आसपास आहे. अशा प्रकारचे आजचे हे सोन्याचे ताजे भाव होते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती नक्कीच टाका. अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट आपण रोज बघतच असतो. धन्यवाद.